हालेलुया, हालेलुया. पेत्राचे पहिले पत्र 2:11. पेत्राचे पहिले पत्र 2:11. प्रिय हो, जे तुम्ही प्रवासी व प्रतिश्वासी आम्हाला तुम्हास मी विनंती करीतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन ते संधी पेत्र काय म्हणतो? प्रियजनांचे तुम्ही प्रवासी व परदेशीवासी आहात, त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. काय संधी वचन? आपण कोण आहोत या जगामध्ये? प्रवासी आणि परदेशीवासी. आपण या जगात परकीय आणि उपरी आहोत. तर वचन सांगते की आपण या जगात, या पृथ्वीमध्ये प्रवासी आणि परदेशवासी आहोत. तर वचन सांगते पाप, मोह, वाईट गोष्टी याच्यापासून तुम्ही दूर राहा. या जगाच्या गोष्टीच्या मागे, पापाच्या मागे तुम्ही लागू नका. देववासनेच्या मागे तुम्ही लागू नका. कारण या जगात आपण प्रवासी, परकीय, उपरी आहोत. आपण या पृथ्वीत आपण रहिवासी मिळत नाही. या पृथ्वीवरले आपण स्थायिक मिळत नाही. तर या पृथ्वीवरले आपण प्रवासी आहोत. आणि पृथ्वीवरले जर प्रवासी आहोत तर पृथ्वीत आपण काही दिवसच राहायला आपण आलेले आहोत. अनेक लोक आता भारत देशातून दुसऱ्या देशात जातात कामानिमित्ताने, अनेक गोष्टी निमित्ताने. पण तिकडे जेव्हा ते जातात तेव्हा ते काय असतात? प्रवासी, उपरी म्हणून, रहिवासी नाही. किंवा आपल्या देशात इतर ठिकाणाचे लोक कामासाठी, फिरण्यासाठी येतात तेव्हा ते काय म्हणून येतात? प्रवासी, यात्री म्हणून किंवा उपरी म्हणून. ज्या मनुष्य भले भारत देशातून दुसऱ्या देशात गेला, तिकडे जर तो स्थायिक झाला तर तिकडूनचा तो रहिवासी बनेल. मग तो देश त्याचा किंवा त्या देशाचा तो बनेल. परंतु या पृथ्वीमध्ये बघा, या पृथ्वीमध्ये आपण सर्व प्रवासी आहोत. आपण परदेशवासी आहोत, आपण उपरी आणि आपण परकी आहोत. आपण पृथ्वीवर राहायला आले नाही, तर पृथ्वीवर यात्री म्हणून आलेले आहोत. आपला प्रवास चालू आहे पृथ्वीमध्ये, आपण राहायला नाही. मग आपण रहिवासी कुठूनच आहोत? आपण इकडे यात्री आलेलं, परत आपल्याला जायचं. मग आपण नक्की कुठे जाणार? तर 2 ठिकाण आहेत. एक आहे स्वर्ग आणि दुसरं आहे अधोलोक. आता त्या ठिकाणाचे रहिवासी मनुष्य आहेत. म्हणजे पृथ्वीवर प्रत्येक मनुष्य परदेशवासी आणि प्रवासी म्हणून येतो, जो काही दिवस, वर्ष या पृथ्वीवर राहतो. मग त्याने सत्कृत्य, चांगली कृत्य केली आहे, परमेश्वराची सेवा केलेली आहे, धार्मिकतेमध्ये तो वाढलेला आहे, गोरगरिबांना मदत केलेली आहे, तर तो स्वर्गात रहिवासी झाला. त्याने वाईट कर्म केलेले आहे तर तो अधोलोकात रहिवासी म्हणून जाणार. कारण या पृथ्वीमध्ये आपण प्रवासी आहोत, आपण रहिवासी मिळत नाही. आपण पृथ्वीत राहायला आले नाही, पृथ्वीत यात्री म्हणून आपण आलेले आहोत. पण तरी सुद्धा या पृथ्वीत आपण यात्री आहोत. तर सांगतो ही जमीन माझी, ही वस्तू माझी, हे माझं, ते माझं, सर्व माझं माझं आपण करत आहोत. पण इकडे आपलं काहीच मिळत नाही. या पृथ्वीत, या जगात आपलं काहीच नाही, कारण आपण या पृथ्वीची मिळतच नाही. जिथून आपण आल्या तिथे जायचंय, पण तिथे कसं पोचणार त्या स्वर्गात? जर इकडे आपण परमेश्वराचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार तर. आज मनुष्य पृथ्वीत सुख संपादनाने राहता यावं म्हणून पैसे, दागिने, गाडी, घर, सर्व वस्तूची तो तयारी करतो. पण जेव्हा मनुष्य जग सोडतो तो आपला बंगला, गाडी, दागिने सर्व सोडून जातो. आपल्या बरोबर तो काहीच घेऊन जात नाही, कारण तो इकडूनचा रहिवासी मिळतच नाही. मनुष्य काहीच घेऊन जात नाही आपल्या जोडीला, सर्व सोडून जातो. आपण स्वर्गीय रहिवासी आहोत आणि पृथ्वीतले फक्त प्रवासी आहोत. बायबल काय सांगते पहा, इब्री लोकास पत्रामध्ये 11 मध्ये 8 ते 10 वचनापर्यंत प्रथम. त्या ठिकाणी अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण
परदेशात राहावे, त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारिस इसाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कारण पाये असलेल्या व देवाने योजिलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. कोणत्या नगराची वाट पाहत होता? पाये असलेल्या, देवाने योजिलेल्या व बांधलेल्या नगराची. हे नगर कुठे आहे? हे नगर स्वर्गात आहे. अब्रामाला अगोदरच माहिती होतं, या पृथ्वीमध्ये मी परदेशी वासी आहे, या पृथ्वीत मी उमरी आहे. ज्यावेळी अब्रामाची पत्नी सारा हेब्रोन किर्यात अर्बा या ठिकाणी मरण पावली, उत्पत्ती 23 मध्ये, तेव्हा त्याने हेती लोकांना काय म्हटलं? 4 वचनात, मी तुमच्यामध्ये परदेशी वासी आहे, मी उपरी आहे तुमच्यामध्ये, मी परका आहे तुमच्यामध्ये. तर मला माझ्या मैकाला दृष्टिआड करण्यासाठी, पुरण्यासाठी मला जमीन द्या. त्याही ठिकाणी अब्राम म्हणते, मी उपरी आहे तुमच्यामध्ये, मी परका आहे तुमच्यामध्ये. कारण अब्रामाला माहिती होतं, मी पृथ्वीवरला परदेशवासी आहे, मी पृथ्वीवरला रहिवासी नाही. तो एक नगराची वाट पाहत होता अब्राम. पाये असलेल्या, देवाने योजिलेल्या आणि देवाने बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. आणि हे नगर कोणते? स्वर्गीय. इब्रिलुकास पत्र 11:13-16. हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. त्याला वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्याने ती दुरून पाहिली व तिला वंदन केले. आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत असे पत्कारले. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून म्हणले असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा करतात. यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घ्याव्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. बायबल सांगते अब्राम, इसाक, याकोब, नोआ हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. वचन सांगते की मात्र ज्या देशात ते राहत होते किंवा ज्या देशातून ते आले त्या देशाला ते उद्देश म्हणाले नाही. म्हणाले असते तर परत ते आपल्या त्या देशात गेले असते, पण नाही. त्याने उलट हे म्हणले की आम्ही या देशाच्या पृथ्वीत उपरी आणि परकी आहोत, आम्ही परदेशीवासी प्रवासी आहोत. ती कोणत्या नगराविषयी म्हणत होते? तर स्वर्गीय नगराविषयी, जिथे त्यांना जायचं होतं. आणि म्हणून बायबल सांगते की प्रभूला त्यांचा देव म्हणून घ्याव्यास प्रभूला लाज वाटत नाही. प्रभूने त्यांच्यासाठी नगर तयार केलेले आहे, स्वर्गीय नगर. कारण अब्राम, इसाक, याकोब, नोआ हे जे प्रभू मधले विश्वासू बनून गेले, त्याने हे स्वीकारलं की आपण पृथ्वीवर परके आणि उपरी आहोत. आपण पृथ्वीवरले रहिवासी नाहीत, आपण पृथ्वीमध्ये प्रवासी आहोत. ते एका नगराची वाट पाहत होते, ते नगर पृथ्वीवर नव्हते, ते नगर पृथ्वीवर नाहीच, तर ते स्वर्गीय नगर आहे. आणि त्या नगराचे ते वाट पाहत होते जिथे त्यांना जायचं होतं. आणि खरोखर आज अब्राम, इसाक, याकोब हे स्वर्गात आहे. हे स्वर्गात आहे आपल्याला कशावरून कळते की सर्वजण अब्राम, इसाक, याकोब हे सर्वजण स्वर्गात आहेत. ही गोष्ट आपल्याला कशावरून कळते? तर बायबल सांगते की मात्र ते स्वर्गाच्या राज्यामध्ये, वचन काय सांगते पहा, ते 8:11. मी तुम्हाला सांगतो की पूर्वीकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब याच्या पंगतीस बसतील. वचन काय सांगते? प्रभू येशू म्हणत आहे, प्रभूने सांगितलेलं वचन. वचन सांगते की पूर्वीकडून पश्चिमेकडून अनेक लोक येतील आणि स्वर्गाच्या राज्यात बसतील. कोणाच्या जोडीला? अब्राम, इसाक आणि याकोब. प्रभू येशू सांगतोय वचन, कारण प्रभू येशू परमेश्वर आणि प्रभू सांगत आहे की अब्राम, इसाक, याकोब स्वर्गात आहे. तिघे पण स्वर्गाच्या नगरात आहे, तिघे पण स्वर्गात आहे. आणि अनेक पवित्र लोक येतील,
परमेश्वराच्या वचनात वाटतील आणि ते लोक जाऊन अब्राम, इसाक, याकूब यांच्या जोडीला जेवायला बसतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण ह्या लोकांनी मात्र पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लक्ष लावलं नाही. पृथ्वीवर आम्ही रहिवासी आहोत हे त्याने स्वीकारलं नाही, तर आम्ही स्वर्गीय रहिवासी आहोत हे त्याने स्वीकारलं. म्हणून आज ते स्वर्गात आहेत, आज ते परमेश्वर बरोबर आहेत. या पृथ्वीत आपण प्रवासी आहोत, तिथे कोणच राहायला आलेला नाही. एक दिवस हे जग सोडून आपण जाणार आहोत, पण नक्की कुठे जाणार याचा कधी विचार केलाय का? आपण देवासाठी, देवाच्या राज्यासाठी झटत आहोत का? देवाकडे आपल्याला परत जायचंय, मग आपण तिथे जाऊ शकतील का हा विचार कधी केलाय का? फक्त पृथ्वीवरल्या गोष्टीच्या मागे लागलेले आहोत, आपण इकडूनच्या नाहीत. आपण प्रवासी आहोत हे लक्षात ठेवा. आपण स्वर्गाच्या देशातले रहिवासी आहोत, तिकडे आपलं लक्ष पाहिजे, स्वर्गाकडे. दावीद पण म्हणतो स्तोत्रसंहिता 39 अध्यायामध्ये 12 वचनात दावीद पण काय म्हणतो पहा, हे परमेश्वर माझी प्रार्थना आहे, माझ्या धाव्याकडे कान लाव, माझ्या अश्रू पाहून उगा राहू नको, कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्या पुढे परदेशीय व उपरी आहे. काय म्हणतो दावीद? आमच्या पूर्वजांप्रमाणे या पृथ्वीत आमचे जे लोक होऊन गेले त्या सर्व लोकांप्रमाणे मी सुद्धा उपरी आणि परदेशवासी आहे. मी सुद्धा परदेशी आहे आणि उपरी आहे. म्हणजे या जगात जन्म घेणारा प्रत्येक मनुष्य उपरी आणि परदेशी आहे. म्हणून दावीद म्हणतो मी पण तीच आहे. एक इतिहास मध्ये 29 अध्याय 15 वचनामध्ये त्याही ठिकाणी दावीद काय म्हणतो पहा, आम्ही आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्या समोर उपरी व परदेशी आहोत. या भूतलावर आमचे दिवस छायेप्रमाणे असतात, आमची काही शाश्वती नाही. काय म्हणतो दावीद? आम्ही सर्वजण उपरी आणि परदेशी आहोत या पृथ्वीमध्ये, या जगामध्ये. आमचे दिवस छायाप्रमाणे आहेत, आमची शाश्वती या पृथ्वीमध्ये मिळत नाही. आम्ही कायम राहायला आले नाही पृथ्वीमध्ये. प्रभू आम्ही परदेशी आहोत, आम्ही उपरी आहोत त्या पृथ्वीमध्ये. दावीद म्हणतो तिथे असलेले सर्व लोक म्हणत आहेत, खरोखर या जगामध्ये कोणच रहिवासी मिळत नाही, कोणताच व्यक्ती रहिवासी मिळत नाही. माणसाकडे किती पैसा असला, किती संपत्ती असली, तो या जगाचा राजा असला तरी त्याला जग सोडून जावं लागेल. तो देवाला सणा नाही, देवा मी जगाचा राजा आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, एवढे दागिने तुला देतो, मी पृथ्वीतच राहतो. नाही राहू शकत कोणी. एवढे राजे महाराज होऊन गेले, कोणी राहिलं नाही. कारण या जगात आपण परदेशी आहोत, आपण उपरी प्रवासी आहोत. या जगातले रहिवासी मिळत नाही. आपण स्वर्गीय रहिवासी आहोत, तिकडे आपल्याला जायचंय आणि त्यासाठी आपल्याला झटायचंय. त्या घरासाठी प्रयत्न करा. जसं की आपल्या हे पृथ्वीमध्ये बघ, आपण ज्या गावातले आहोत, ज्या ठिकाणी आपण राहतो, तिकडे आपल्याला राहायचंय तर आपण घर बांधणार, आपल्यासाठी वस्तू तयार करणार, तिकडे सर्व ठेवणार, कारण आपण तिथे राहतो म्हणून. म्हणून आपल्यासाठी आपला धंदा, आपलं घर, आपलं वस्तू सर्व तिकडे ठेवणार, कारण आपण तिकडे वस्ती राहतो म्हणून तिकडूनच्यासाठी आपण सर्व करतो. परंतु आपण देवाच्या राज्यातले स्वर्गीय, तर आता तिकडे घर तयार करायचंय आपल्याला, कारण तिकडे आपल्याला कायम राहायचंय. तिकडे आपल्याला सर्व वस्तू तयार करायच्या स्वर्गात, आणि त्यासाठी या पृथ्वीमध्ये देवाची सेवा करायची, परमेश्वराचं काम करायचंय, ज्याद्वारे आपण स्वर्गात आपल्यासाठी घर तयार करणार, जिकडे आपल्याला अनंत कालासाठी राहायचंय. या पृथ्वीतले दिवस, महिने, वर्ष आपण मोजू शकतो. अमुक मनुष्य जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा त्याच्याविषयी मात्र एक प्रवचन देणार, एक भाषण. हा मनुष्य अमुक दिवशी जन्माला, याला एवढी वर्ष झाली, याचं असं जीवन आयुष्य होतं, आणि आता तो मेले, इतकी वर्ष जगला, इतकी वर्ष, इतके महिने, इतके दिवस, बस. या पृथ्वीत आपली वर्ष, महिने, दिवस मोजला, पण पृथ्वीतलं स्वर्गीय जे आयुष्य आहे, अनंत काळाचं जीवन आहे, जे कोणी मोजू शकत. तिकडे जायचंय आपल्याला.
तिथे घर तयार करायचं आपल्याला. तिकडूनचे रहिवासी आहोत आपण. त्यासाठी झटा आता. या पृथ्वीतल्या घरादारासाठी, मुलाबाळांसाठी, याच्या त्याच्यासाठी, सर्वांसाठी झटले. आता देवासाठी, स्वर्गीय घरासाठी झटा. जिकडे जायचंय ना आपल्याला, चांगल्या घरात जर राहायचं असेल, हवेशीर प्रत्येक वस्तू तिथे असावी असं वाटत असेल, सर्व सुख मिळावं असं वाटत असेल, तर आता सुरुवात करा. तयारीला लागा आता स्वर्गात घर बांधायला. आणि कसं बांधणार घर? प्रार्थनेत राहून, परमेश्वराची सेवा करून, दानधर्म करून, गरिबांना मदत करून, सत्कृत्य करून स्वर्गात अगदी भव्य घर बांधणार. एक मोठं, एक सुंदर घर बांधू शकणार आपण. प्रभूच्या दूत तयार होणार, घर बांधायला तयार सुरुवात करणार. इकडे सत्कृत्य करा, तिकडे विटा तयार होणार. देवदूत सुरू करणार घर बांधायला. तिकडे जायचंय, तिकडूनच्या रहिवासी आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, त्यासाठी आपल्याला धावपळ करायचे. हालेलुया. कारण पृथ्वीत आपण प्रवासी आणि परदेशवासी आहोत. म्हणून बायबल सांगते इब्रिलकास पत्र 13:14, कारण आपल्याला इथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. काय सांगते वचन? इकडे आपल्याला स्थायिक नगर मिळत नाही. या पृथ्वीत आपण सांगा, मी अमुक नगराचा, अमुक गावातला, अमुक देशातला नाहीच मिळत. या पृथ्वीत आपल्याला स्थायिक नगर नाहीच. जे नगर स्वर्गी येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. तिकडूनच आपण इब्रिलकास पत्र 12:22 वचन, आपण देवाचे नगर याच्या जवळ आपण आलेले आहोत. देवाच्या नगराजवळ आपण आलेले आहोत. त्या नगराची आपण वाट पाहत आहोत, आपण प्रतीक्षा करत आहोत. या पृथ्वीतले आपण स्थायिक मिळत नाही, या पृथ्वीतले आपण रहिवासी मिळत नाही, आपण स्वर्गीय आहोत. पुढे वचन सांगते लेवी या पुस्तकामध्ये 25 अध्याय 23 वचन काय सांगते पहा. हालेलुया, हालेलुया. वचन सांगते जमीन विकावायची तर ती कायमची विकून टाकावायची नाही, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरी आहात. काय म्हणतो देवपिता? देवपिता म्हणतो जमीन विकायची तर कायमची विकू नका. खरी जमीन माझी आहे, ही पृथ्वी परमेश्वराची आहे. या पृथ्वीतली प्रत्येक जमीन परमेश्वराची आहे. आणि प्रभू म्हणतो तुम्ही या पृथ्वीवर माझ्या आश्रयाला उपरी आणि परकी आहात. ही जमीन माझी, ती जमीन माझी, हे घर माझं, ते घर माझं. आपलं काहीच नाही देवाचं. आपण इकडे फक्त उपरी आणि परकी आहोत देवाच्या आश्रयाला. इकडूनचे रहिवासी नाही, आपलं काहीच नाही या जगामध्ये, सर्व परमेश्वरचं. आपण उपरी आहोत, आपण परकी आहोत आणि पृथ्वी सोडून जाणार आहोत. इकडूनचे रहिवासी आपण मिळत नाही. पहा स्तोत्र ग्रंथ काय म्हणतो. स्तोत्र संहिता 119 अध्याय 19 वचनात, 119 अध्याय 19 वचनात, मी या जगात केवळ उपरी आहे, तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नको. काय म्हणतो स्तोत्र ग्रंथ? मी या जगात उपरी आहे, उपरी परदेशी आहे. मी या जगात उपरी म्हणून राहते, रहिवासी म्हणून राहत नाही. या जगात आपण सर्वजण उपरी आहोत. म्हणून पुढे तो काय म्हणतो स्तोत्र संहिता 119 अध्याय 54 वचनात, तू त्या ठिकाणी काय म्हणतो पहा. तो त्या ठिकाणी म्हणतो माझ्या संसार यात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत. काय म्हणतो? माझ्या संसाराच्या यात्रेत तुझे नियम मला गीताप्रमाणे गीतरूप झालेले आहेत. पृथ्वीमध्ये संसार यात्रेत यात्रा आहे. पृथ्वीवरली आपली काय आहे? यात्रा, प्रवास. तो काय म्हणतो? संसार यात्रेत, म्हणजे आपण पृथ्वीमध्ये यात्री आहोत. प्रवासाच्या घरात रमाबाई पंडितांनी लिहिलेल्या बायबलमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे आपण प्रवासाच्या घरात आहोत. या पृथ्वीत आपण बंगल्यात राहतो, घरात राहतो, गावात, नगरात, कुठे पण कोणत्या घरात राहतो? प्रवासाच्या घरात. प्रवासाच्या घरात रहिवासी म्हणून नाही, म्हणजे आपण काही दिवस राहायला आल्या आणि मग ते घर सोडून जाणार. प्रवासाचं घर आहे.
इकडे पृथ्वीमध्ये. संसार यात्री आहोत आपण, रहिवासी नाही. थोडे दिवस राहायला आलेत आपण या पृथ्वीमध्ये. प्रवासाच्या घरात आहोत आपण, सोडून जाणार आहोत आपण आपलं घर, हा देश, हे जग. कायम राहायला आले नाही. परंतु सूत्र ग्रंथ म्हणतो तुझे नियम मला गीत रूप झालेले आहेत. म्हणजे पृथ्वीत आपण प्रवासामध्ये आहोत, पण त्याच्यामध्ये आपण कशात राहिले पाहिजे? देवाच्या नियमात, आज्ञेत, देवाची स्तुती करत राहिले पाहिजे. पण आपण जेव्हा प्रवास करतो, गाडीचा प्रवास, बसचा प्रवास, आपण काय करतो? त्यावेळी स्तुती करतो, प्रार्थना करतो, बायबल वाचतो ना. तसंच या पृथ्वीमध्ये आपण प्रवासी आहोत. आपली यात्रा आहे, तर याच्यात आपल्याला परमेश्वराचं काम करायचंय, प्रार्थना करायची, धन्यवाद द्यायचे, प्रभूची स्तुती गात राहायचे, प्रभूची गीते गात राहायचे. आपल्याला आपण यात्रेमध्ये आहोत, आपण यात्री आहोत. आपला प्रवास चालू आहे या पृथ्वीमधला. म्हणून आपल्याला प्रभूच्या वचनात चालायचंय, प्रभूच्या प्रार्थनेत चालायचंय, प्रभूच्या नियमामध्ये आपल्याला जीवन जगायचंय. कारण जगातले आपण रहिवासी मिळत नाही, आपण प्रवासी आहोत. या जगात आपण राहायला आले नाही आणि कोणीच राहणार नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला स्वर्गासाठी तयारी करायची. बघा पृष्ठ 13-17 इस्रायल लोक, बायबल सांगते, इस्रायल लोक मिस्र देशात उपरी असता देवाने त्यांचा उत्कृष्ट केला आणि त्यांना मिस्र देशातून बाहेर काढले आणि दुधामधाचे प्रभावात असलेल्या देश देवता त्यांना घेऊन गेला. आता बघा, इस्रायल लोक काय होते? मिस्र देशात उपरी, परके. देवाने ज्या देशात उपरी होते तिथून काढले आणि दुधामधाच्या प्रभावात असलेल्या देशात घेऊन गेला. आपणही या पृथ्वीमध्ये उपरी आहोत, परके आहोत, आणि जिथे दुधामधाचे प्रवाह वाहते, नद्या वाहते, तिकडे देव येणार आहे. आणि त्या नद्या कुठे वाहतात माहिती? स्वर्गात. दुधाच्या नद्या, मधाच्या नद्या स्वर्गात वाहते. या पृथ्वीत आपण उपरी आहोत, परके आहोत. इथून ते उचलून आपल्याला स्वर्गात देणार, जिथे दुधामधाच्या नद्या वाहते. त्या सुख संपन्न देशात प्रभू आपल्याला नेणार आहे. कारण जर आपण त्याच्यासाठी झटले, तर त्याच्या नियमात चालले, त्याच्या आज्ञेत चालले, त्याची सेवा केली, गोरगरिबांना मदत केली, सत्कृती केली, तर आपण त्या देशात जाणार, आपण त्या स्वर्गीय देशामध्ये प्रवेश करू शकणार. म्हणून प्रकटीकरण 22:14 वेशीतून आपले नगरीत जाणीवावे, म्हणून जे आपले जगी दूतात ते धन्य. वेशीतून नगरी, वेश म्हणजे एक मोठा दरवाजा, एक गेट, एक मोठा दरवाजा. आपण या पृथ्वी दरवाजाजवळ आहोत. या दरवाजातून नगरीत प्रवेश करायचंय, म्हणजे स्वर्गात. आणि नगरीत म्हणजे स्वर्गात प्रवेश करायला जे लोक आपले जगे धुतात, म्हणजे स्वतःला शुद्ध करतात, पश्चाताप करतात, आपली पापी कबूल करतात, ते धन्य. या पृथ्वीत आपण दरवाजाजवळ आहोत. आपल्याला नगरीत प्रवेश करायचंय आणि आपलं घर, आपली नगर स्वर्ग आहे. पृथ्वी फक्त एक दरवाजा आहे. पृथ्वी फक्त काय आहे? एक दरवाजा. आणि घर स्वर्ग आहे. त्या पृथ्वीतून त्या स्वर्गात, घरात पाऊल टाकायचं आपल्याला. ते पाऊल कसं टाकणार आपण? स्वतःला शुद्ध करून, स्वतःला पवित्र करून, पापी जीवन सोडून देऊन, पश्चाताप करून आपण त्या घरात पाऊल टाकू शकणार. आपण त्या घरात प्रवेश करू शकणार, स्वर्गीय घरामध्ये. कारण इकडे आपण राहायला आले नाही, इकडे प्रवासी आणि उपरी म्हणून आहोत. म्हणून त्या स्वर्गाच्या राज्यासाठी आपल्याला झटायचे, परमेश्वराच्या राज्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. म्हणजे आपण प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने आपण भरले जाणार. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला कृपा आणि सामर्थ्य देणार. आपल्या जीवनातल्या सर्व समस्या प्रभू पूर्ण रीतीने तोडून टाकणार. परमेश्वरामध्ये जीवन जगा आणि देवासाठी झटा. या पृथ्वीवरल्या गोष्टीसाठी झटू नका. इकडूनच्या आपण रहिवासी नाही, आपण स्वर्गीय रहिवासी आहोत आणि म्हणूनच स्वर्गासाठी झटायचंय. 5 संतो बोल एक सुंदर वचन सांगतो.
या वचनात आपल्याला भरपूर अर्थ सापडणार. कोरिन्थीकरात दुसरे पत्र 5:6 काय म्हणतो पाहतो. म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करीत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. काय सांगतो तो? आम्ही शरीरात जोवर वस्ती करून आहोत त्या पृथ्वीत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर आले तिकडे. या पृथ्वीमध्ये आपण काय आलेले आहोत? दूर आले, लांब आलेले आहेत प्रभूपासून. आपला प्रभू कुठे आहे? स्वर्गात. आणि प्रभूपासून आपण या पृथ्वीत लांब आले, दूर आलेले आहोत आपण प्रभूपासून. आणि म्हणून पौल म्हणतो की मात्र प्रभूसह गृहवास करणे मला बरे वाटते. 8 वचनातून पुढे सांगतो की मला प्रभूसह गृहवास करायचा आहे. प्रभू बरोबर प्रभूच्या जोडीला घरात राहायचंय मला. प्रभूपासून मी दूर आलो या पृथ्वीमध्ये. शरीरामध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रभूपासून दूर आहे पृथ्वीमध्ये. मी माझ्या घरापासून दूर आलेलो आहे. या पृथ्वीत मी प्रवासी म्हणून आलेलो आहे. मी उपरी म्हणून आलेलो आहे. आता मला परत जायचंय तिकडे. मी इकडे आलोय पृथ्वीवर, पण पृथ्वीतून आता मला परत माझ्या घरात जायचंय. आणि माझं घर म्हणजे स्वर्ग आहे, प्रभू येशू आहे. त्याच्या जोडीला मला राहायचंय, गृहवास करायचंय. बोल म्हणतो या पृथ्वीत आपण लांब आलेले आहोत. या पृथ्वीत आपण दूर आलेले आहोत. पण आता ही पृथ्वी सोडून आपण परमेश्वराकडे जाणार आहोत. आपल्या हक्काच्या घरात आपण जाणार आहोत. आपण आपल्या स्वतःच्या घरात आपण जाणार आहोत. आणि ते घर प्रभू येशूने आपल्याला स्वर्गात तयार केलेलं आहे. तो हक्काचं घर आहे. त्या हक्काच्या घरात आता आपण जाणार आहोत. पण या जगात परमेश्वरासाठी झटले, परमेश्वराच्या वचनामध्ये चालले, प्रभूच्या नियमात चालले, तर आपण तिकडे जाणार. पुढे वचन काय सांगते पहा. पेत्राचे पहिले पत्र 1:17 वचनामध्ये आपण या प्रवासाच्या काळात आहोत. वचन काय सांगते. जो तोंड देखणा न्याय करीत नाही तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. आपण प्रवासाच्या काळात आहोत. प्रवास चालू आहे आपला. जर आपण प्रभू येशू पित्याला आपला पिता म्हणून आवाज देतो तर भिवूनच वागा. प्रवासाचा काळ चालू आहे आपला. प्रवासात आहोत आपण, भिवून वागा. आपण पडू नये, आपला अपघात होऊ नये, आपला नाश होऊ नये म्हणून देवाचं भय बाळगा. बरोबर आपल्या घरात आपण पोचावे म्हणून प्रभूचे नियम पाळा, म्हणून प्रभूच्या आज्ञा पाळा. पापापासून, वाईटापासून दूर राहा. परमेश्वराचे नियम पूर्ण रीतीने पाळण्याचा प्रयत्न करा. आपण प्रवासाच्या काळात आहोत. आपला हा प्रवास चालू आहे पृथ्वीवरला, कारण देवाकडे आपण जाणार आहोत. म्हणून देवाचं भय बाळगा, भिवून वागा. परमेश्वर पित्याला भिवून चाला. पापापासून दूर राहा. परमेश्वराचे नियम पाळा. तरच आपला या प्रवासामध्ये आपली गाडी स्वर्गापर्यंत पोहोचू शकेल. नाही भिवून वागणार तर आपल्या जीवनाच्या गाडीचा अपघात होईल आणि आपण कुठे कुठे पडणार? अधोलोकात पडले जाणार. आपल्या जीवनाच्या गाडीचा अपघात होऊ नये तर आपला प्रवास चालू आहे आणि अपघात होऊ नये म्हणून देवाचं भय बाळगा. बरोबर ही जीवनाची गाडी स्वर्गात पोहोचेल. पण जर आपण भिवून वागणार नाही, पाप करणार, अधर्म करणार, प्रभूला सोडून देणार, चुकीच्या संगतीकडे, चुकीच्या गोष्टीकडे वळणार, आपल्या जीवनाच्या गाडीचा ऍक्सिडेंट व्हायला वेळ लागणार नाही, अपघात व्हायला वेळ लागणार नाही आणि अपघात होणार आणि आपण जाणार त्या लोकात पडणार. म्हणून सांभाळा. देवाचं भय बाळगा. देवाचे नियम पाळण्याचा, प्रभूच्या आज्ञा पाळण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न करा. कारण या जगात आपण उपरी आणि परकीय आहोत आणि स्वर्गीय देशातले आपण रहिवासी आहोत आणि त्यासाठी आपल्याला परमेश्वराचं भय बाळगायचंय आणि परमेश्वर पित्याला भिवून वागायचंय. पृथ्वीवर आपण परके आणि उपरी आहोत, पण स्वर्गातले आपण परके नाही. पुढे काय सांगते बघा. इफिसियन्स पत्रामध्ये 2:19 वचनात तुम्ही आतापासून परके व उपरी नाही पण पवित्र जनाच्या बरोबरचे नागरिक व देवाचे घरचे आहात. पृथ्वीवर आपण परके उपरी, पण देवाच्या घरचे नाही परके उपरी. तर वचन काय सांगते? देवाच्या लोकांच्या, पवित्र जनाच्या बरोबरीचे लोक आणि देवाच्या घरचे आहोत आपण. आपण काय आहोत? देवाच्या घरचे. हक्काचं घर आहे देवाचं घर आपलं.
पृथ्वीत परके उपरी आहोत, पण स्वर्गात परके नाही. स्वर्गात आपण हक्काच्या घरात राहणार. स्वर्गात आपला हक्कच आहे. स्वर्ग आपलाच आहे. म्हणून वचन सांगते, पवित्र जनाच्या बरोबरीचे आहात तुम्ही देवाच्या घरचे आहात तुम्ही. उपरी आणि परके स्वर्गीय नाहीत. पृथ्वीवरले उपरी परके आहोत, पण स्वर्गीय नाही. स्वर्गीय आपण आहोत, म्हणजे आपण स्वर्गातल्या घरातले आपण आहोत. देवाच्या घरचे लोक आपण आहोत. देवाच्या बरोबरीच्या पवित्र जनाच्या बरोबरीचे लोक आपण आहोत. म्हणून पृथ्वीवरच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. स्वर्गीय गोष्टीकडे आपले लक्ष लावा. त्यासाठी झटा. स्वर्गात घर तयार करायला सुरुवात करा, जिथे आपल्याला जाऊन राहायचंय. म्हणून जेवढी वेळ मिळेल परमेश्वरामध्ये घालवा. प्रभूची प्रार्थनेमध्ये आपलं जीवन घालवा. प्रार्थनेत वाढा, प्रार्थनेमध्ये जीवन जगा. अनेक लोक तासोतास टीव्या बघायला बसतात, पण प्रार्थनेत येऊन बसत नाही. मोबाईलवर फोनवर तासोतास बोलत बसतात, पण प्रार्थना करायला वेळ मिळत नाही. असं करू नका. आपल्याला वाटते काहीच नाही, बोलायचं कोणाला बोलू द्या, मी माझं काम करेन असं वाटतं. आपल्याला समजत नाही परमेश्वराची वेळ आहे. हे राज्य परमेश्वराचं आहे. काय होईल, कोणती घटना घडेल, काही सांगू शकत नाही. का तुम्ही आपला वेळ वाया घालवता? का आपला वेळ चुकीच्या गोष्टीच्या मागे घालवता? द्या परमेश्वरासाठी तो वेळ. कारण आपण प्रवासाच्या दिवसात आहोत. प्रभू येशू येण्याच्या दिवसात आपण आहोत. प्रभू येशू येणार आहे आपल्याला नेण्यासाठी. म्हणून जर वेळ मिळत आहे, तुमच्याकडे वेळ खाली आहे, तर द्या प्रार्थनेला. बसा प्रार्थनेत. बायबल घ्या, बायबल वाचा, परमेश्वराची आराधना करा. आपली धार्मिकता वाढेल, आपली पापे कमी होतील, आपल्याला क्षमा मिळेल आणि आपण देवाच्या राज्यात जातील. स्वर्गीय राज्यामध्ये आपण प्रवेश करू शकतील. म्हणून या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. पृथ्वीत आपण परदेशीय परके उपरी आहोत, पण आपण स्वर्गाचे रहिवासी आहोत. आपण देवाच्या घरचे पवित्र जनाच्या बरोबरीचे आहोत. आणि त्यासाठी आता आपल्याला झटायचंय, प्रयत्न करायचे, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.